आज एकविरा मातेचं नाव घेतलं तर पहिला कोळी समाजाचं नाव आहे, बरोबर. आगरी समाजाचं नाव येतो, घराडी समाजाचं नाव आहे. दोन वर्षाची आताच ऍडमिशन घेतलंय माझं. दोन लय नाजूक आहे. अहो काय करणार घरचे रोज त्यांनी सांगितलं की आतमध्ये घरात कुठं घालून द्या, मला कंटेंट नाही भेटला म्हणून आलोय कुठं घालून. सुंदर सजवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. सुंदर. आणि मंडळी भंडाऱ्यासाठी लाईन बघा, ही मागे पूर्ण भंडाऱ्याची लाईन आहे. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ ब्युटिफुल डे, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील व्लॉग्स. तर मंडळी आता सुरुवात केलं आपण आणि आता चहा वगैरे पिऊ आणि भेटूया थोडा पुढे. चला मंडळी, हे बघा आमचा आला. गाडी चालवायची असतं ना, हे बघ कशा करामध्ये गेल्या मंडळी. अक्षरशः म्हणजे टाके पडली. तर आपल्याकडे टेबल असतात, जर तुम्ही नेहमी ब्लॉग बघत असाल तर टेबलावरच पडला बिचाराच्या, लागल्या आमच्या प्रयागच्या. पण आता बरं आहे, टेन्शन घेऊ नका, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. बरं आहे, सांग बरं आहे, मी बरं आहे, सांग बरं आहे, बरं आहे सांग ना. ओके कर, असा ओके. आता असा ओके असतं, हे कुठला ओके? ओके बस गाडीवर बस, तुझ्या हातानं दाखेल. फ्लाइंग किस दे आपल्या पब्लिकला, फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस दे ना पहिले. हां आता बस. जसं की तुम्हाला माहिती आहे, आज आहे स्वामी समर्थ महाराज त्यांचा प्रकट दिन. आणि जे माझ्यासोबत असतात नेहमी त्यांना माहिती आहे मी स्वामींना किती मानतो. सो आज प्रकट दिन आहे, सो मठात जाणारच आणि गेलंच पाहिजे. असा नेहमी जातो मी. सो आज तर स्पेशल दिवस आहे स्वामींचा, सो आज जाणारच आहे. सो आता मी मठात निघलेलो आहे आणि मी एकटाच चाललो आहे. तिकडनं निकेत भेटणार आहे मला, सो पटापट निघूया. आणि दुपारी चाललो, 1 वाजलेत. मुद्दाम लेट चाललो आहे कारण 1 वाजता गेल्यानंतर मंडळी कसं गर्दी कमी भेटते आणि मग बोलतात ना का एकदम फुरसतमध्ये दर्शन करायला भेटतं, म्हणून मी लेट चाललो आहे. सो आता निघूया आणि भेटूया आपण डायरेक्ट आता मठात. चला ना मंडळी, आता आपण पोचल्या निकेत भाऊच्या दुकानात. ह्यो निकेत बघा चष्मा लावून, ह्यो निकेत वाटतं का? नाव खाली निकेत लिहिले. बघू आता ह्यो आतमध्ये काय करतोय. आता ह्यो कधी निघणार तर चल ना बाबा, तुझीच वाट बघता कधीपासून. आणि मंडळी भाऊचा प्रमोशन करू 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 दुकानाचा करूच राहिले, करू आपण. पण आता सध्या आल्या तर काय तर दाखवतात, तो कार्ड दाखव ना ॲटलिस्ट विजिटचा, तेवढंच 2 मिनिटं प्रमोशन मंडळी ना. मंडळी हा आपल्या भाऊचा विजिटिंग कार्ड आहे, ॲड्रेस पण इथं आहे, नंबर पण इथे आहे. भाऊच्या दुकानाला नक्की विजिट करा, डिस्काउंट भेटेल ना? भेटेल ना 100% का नुसतं? आपल्या दुकानात डिस्काउंट मध्येच रेट आहे, ऑलरेडी डिस्काउंट मध्येच रेट आहे मंडळी. आणि आपलं घरचं दुकान आहे, सो नक्की विजिट करा. आणि मस्त क्वालिटीचे कपडे असतात, नक्की या आणि घेऊन जा. आणि पीस टू पीस रिप्लेस काय झालं पीसला, हा ही मेन गॅरंटी सगळ्या दुकानामध्ये तुम्हाला देणार नाही. सगळीकडे बोलतात बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी, पण भाऊच्या दुकानात अशी क्वालिटी आहे का तुम्हाला रिप्लेस पण करून मिळेल, जास्तच पीस डॅमेज वगैरे होत असेल तर. तो असा सगळा आहे आणि असा थोडक्यात तुम्हाला दुकान दाखवतो, नक्की विजिट करा भाऊच्या दुकानाला. आणि आता आम्ही चाललो मठात. आता त्याचा तो मित्र येतोय, दुकानात थांबेल. आता आम्ही निघतो फटाफट, चला. आणि मंडळी इकडे पूजा चालू आहे, ते तुम्ही बघू शकता. आम्ही मठात पोचलो. अभिषेक आणि स्वामींचं सुंदर दर्शन घेतो मी. सुंदर सजवलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. सुंदर सजावट. जय. आणि मंडळी आपण ज्या मठात गेलो होतो तो मठ होता मोने कोलीवाडा येथे. आणि तिथे आपला जायचा काही विचार नव्हता, पण बोलतात नाही का देव बोलवतो, तसं झालं सीन. तो निकेतला गेलो. निकेत संचा इथेच आहे तो मठ, सो निकेत बोला आधी तिथे जाऊन येऊ. तर तिकडे दर्शन घेतलं. आणि आता आपण झालं जिकडे मी नेहमी येत असतो, प्रेम ऑटो आपला जो एरिया कल्याणला माहिती आहे, सो तिकडे आता आपण आलेलो आहोत कल्याणला मठात स्वामींच्या, जिकडे आपण नेहमी येत असतो. आणि निकेत आपल्यासोबत आहेच. आणि आता चला इथं दर्शन घेऊया. आणि मंडळी पोचलो आणि अशी भली मोठी लाईन लागलेली आहे आणि आम्ही आता लाईनीला आहोत. तर बघू आता कधी येतो नंबर. जास्त काही नाही, इथंच मंदिर आपल्या स्वामींचं मठ आहे आणि इथेच आपल्याला दर्शन भेटणार आहे. सो आता बघूया ही लाईन कधी संपते. पण हां, लाईन राहायला कंटाळा येत नाही, कारण वरती एकदम मस्त झाडांचं आहे, काय ऊन नाही काय नाही, एकदम मस्त पॉझिटिव्ह हे चालू आहे.
पॉझिटिव्ह वाईब्स नाही म्हणता येणार, खूप सुंदर वातावरण आहे इकडे, पॉझिटिव्ह नेचर आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही, ऊन नाही, काही नाही, सुंदर असं आहे. सो चला भेटूया. सुंदर स्वामीचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि आत्ता आपण आलो संतोषी मातेच्या मंदिरात. संतोषी मंदिरात सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता. भेटूया आपण दर्शन घेऊ. चला मंडळी, बजरंगबलीचं सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता. जय श्रीराम. सुंदर दर्शनानंतर खूप भारी दर्शन झालं. दाखवता नाही आलं, आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून. लाईनीनंतर खूप भारी दर्शन आणि त्यानंतर बघा असा काहीसा भंडारा सुद्धा असतो इकडे. खूप भव्य दिव्य असा भंडारा आहे, खूप ह्यूज असा असतो भंडारा. त्याच्यामुळे भंडाऱ्यालाही तुम्ही इकडे लाभ घेऊ शकता प्रसादाचा. आणि मंडळी, भंडाऱ्यासाठी लाईन बघा, ही मागे पूर्ण भंडाऱ्याची लाईन आहे आणि आता जस्ट पंगत बसायला घेतलेली आहे, म्हणजे सकाळपासून चालूच आहे. असा खूप मोठा भंडारा असतो इकडे. मंडळी, आत्ता झालो आपण घरी आणि खूप टायर्ड फील करतोय बिकॉज खूप ऊन होता. आता वाजत 3 आणि आता आपण भेटू डायरेक्ट रात्री. आपल्याला जायचं तेव्हाच आपण भेटू. चला. सो मंडळी, आता फ्रेश वगैरे झालेलो आहोत आपण आणि आता आपण चाललो आहे कल्याण भोईवाडा येथे, जिकडे पालखी आहे, जी उद्या निघते, पण आज ते पूर्ण गावात फिरवतात पालखी. तर त्या निमित्ताने आपलं आमंत्रण दिलेलं आहे. सो आता आपण पटापट चाललो आहे तिकडे. सो भेटूया आता आपण तिकडे. चला, वाजत रात्रीचे 9. चला. आणि मंडळी, आता आपण भोईवाडा इथे पोहोचलेलो आहोत. हा बघू शकतो तुम्ही, आलेला आपल्याला द्रोणी भेटलेली आहे. द्रोणी इकडे, द्रोणीची मम्मी भेटलेली आहे. आणि आता जो फोनवर बोलतो अभिषेक भाऊ आपला, तो पण आले. त्यांचा तर तो हाफ पॅन्टवर बघत असाल तुम्ही. हाफ पॅन्टचा रिझन असं आहे की त्यांची थीम आता बॅक टू स्कूलची आहे, त्याच्यामुळे स्कूल थीम असणार आहे पूर्ण. आता बघूया आतमध्ये काय काय. सो मंडळी, आता आपण आलेलो अभिषेक. बरं आहेत ना? आणि किती वाजता पालखी पोहोचल आपली? पालखी आता अर्ध्या तासात पोहोचेल. अर्धा तासात पोहोचा. आणि किती वाजेपर्यंत ही पालखी झालं मंडळी? कारण आता वाजले 9:30 पण 10 वाजले. 11पर्यंत 10:30पर्यंत पालखी पोहोचेल. आणि मग चालेल किती वाजेपर्यंत? आता 1 वाजेपर्यंत, 12:30-1. आणि आयवाली काय थीम काय? बॅक टू स्कूल. मंडळी, भोईवाडा लँड. आणि सगळे तुम्हाला आता अशाच कपड्यात भेटतील. बघा पालखी गेली मंडळी, आता पालखी आलेली आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असं डेकोरेशन आहे वरती. तुम्ही माशाचं शार्क मासाच लावून ठेवले आणि सजावट पण पालखी तुम्ही बघू शकता. आणि गावातले सर्व पालखीचे सेवेकरी तुम्ही बघू शकता. पालखी वगैरे पंख्यात होतो, पालखी वगैरे घेतली ना. आता आम्हाला हे भेटलं. नाही नाही, नशीब नाही, पुण्य 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 केलं तेवढं. आणि मला बोलायचं हे आहे मंडळी, हे वरचा तुम्ही बघितलं हे बघा काय प्रकार आहे. हा काय यार, संस्कार आहे आपण. आम्हाला आद्याने सांगितलं की आतमध्ये घरात कुठं घालून द्या, मला कंटेंट नाही भेटला म्हणून आलोय कुठं. काही नाही म्हटलं कंटेंट साठी, मी असं कधीच करणार नाही. त्यांची थीम आहे ना ती, असं आहे. असं मंडळी, आता भेटूया आपण काहीतरी खाऊन पिऊन, जरा भेटूया थोड्या वेळात. चला. शक्य आहे. सगळ्या भाविक भक्तांना पहिलेच एक विनंती आहे की आपण रस्त्यातून चालताना डाव्या बाजूने चाला, सगळ्या नियमांचे पालन करा. कारण आपली ज्या मातेवर श्रद्धा आहे, त्या मातेच्या कृपा आशीर्वादाने आपण पालखी सोहळा करतो, आपण दर्शनाला जातो. तर त्या दर्शनासाठी तिथपर्यंत पोहोचणं, सुरक्षेने पोहोचणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी ती काळजी घ्यायची आहे. देवी मातेचा आशीर्वाद नक्की आपल्या सगळ्यांवर आहे. बरोबर मामा. आणि सर्व पालख्या पोचतात, त्याच्यानंतर एक खरं म्हणजे मान तर आपल्या आईचं असतं, कुठल्याही लोकांचा, कुठल्याही गावाचा नसतं. आपण बघायला गेलं खरं मान आपण तिथपर्यंत जाणं म्हणजे ते आपले आईचा मान आहे. पण तिकडे गेल्याच्या नंतर बरेच वर्ष अगोदर भांडणं झालेली होती, तर तुम्ही आल्यापासून किंवा अगोदरपासून हे सर्व भांडणं वगैरे बंद झाले. तर येत्या 25 तारखेला गडावर एवढी गर्दी असते, तर त्या गर्दीच्या निमित्ताने तुम्ही काय लोकांपर्यंत, जेवढे पण गावातली मंडळी येतात, पोरं येतात, यंग जनरेशन येतात, ज्यांना आवड आहे तिकडे येऊन धिंगाणा करतात, जल्लोष करतात, तर एक थोडीशी सूचना काय असेल की गडावर आल्याच्या नंतर त्यांनी काय करावं? बघा, सगळ्यांनी शिस्तीत आणि नियमामध्ये यावं.
कारण गडाचं देवी मातेचं पावित्र्य हे राखणं महत्त्वाचं आहे. आणि जरी कितीही पालख्या आल्या तरी आपल्यांचं श्रद्धा असताना एकच आहे, एकविरा माऊली. ज्या माऊलीच्या आशीर्वादासाठी आपण जातो. म्हणून एक पालखी नसून अनेक पालख्या जरी असल्या त्या अनेकांमधून एकच उद्देश की माझ्या माऊलीचं दर्शन. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र हा विचार केला तर आपण सगळे एकच आहोत, बरोबर. त्याच मातेचे भक्त आहोत, त्याच मातेचे सुपुत्र आहोत. आणि म्हणून सगळ्यांनी देवी मातेकडे बघून आशीर्वाद घ्यावा, दर्शन घ्यावा. आणि सगळ्यांमध्ये, कारण बघा असतं कोण, पूर्ण आगरी कोळी कराडी समाज. कराडी समाज, बरोबर आहे, बरोबर. हाच मत. बाकी पण समाज आज महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात सगळे समाज यायला लागले. बरोबर. आज पाहत असाल आपण की खूप हजारोच्या संख्येने लोक येतात. परंतु जास्त आज एकविरा मातेचं नाव घेतलं तर पहिला कोळी समाजाचं नाव आहे, बरोबर. आगरी समाजाचं नाव येतो, कराडी समाजाचं नाव. आणि म्हणून आपल्या या सगळ्या समाजांनी आपली जबाबदारी आहे, आपलं काम आहे का देवी मातेचं पावित्र्य राखणं आणि तिथं सगळ्यांना शिस्तीने दर्शन देणे, शिस्तीचे पालन. मंडळी सगळेजण बघा कसे कॅमेरा, अर्धा जास्त कॅमेरा. सगळे आले का? एक साथ सावधान, एक साथ वीर श्रीराम. चला आता सगळ्यांनी सावधान उभे राहा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा. आणि मंडळी पूर्ण गाव एकत्र येऊन बघू शकता. पहिला लेक्चर इंग्लिश आहे. मंडळी स्कूल थीम आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण स्कूलचा त्यांनी थीम बनवलेलं आहे. चला लहान मुलांनी
विषय कुठला आणि या साईडला पाऊस 2 वर्षाची आताच ऍडमिशन घेतलंय माझं. दोन म्हणजे पुढे 4 लावू का 6 लावू? नाही 2 वर्षाची आहे हो. फक्त 2 वर्षाचं आणि गेटअप आता पाहू मी शकता admission तुम्ही. घेतलंय. मस्त. आणि लय नाजूक, अहो काय करणार घरचे रोज जबरदस्ती जबरदस्ती. जबरदस्ती. बरोबर आहे, असू द्या. मस्त आहे बघा, इकडे शाळेची यांचा कॉन्सेप्ट आहे सर्व.
या साईडला पाहू शकता तुम्ही. आपली भव्य दिव्य अशी रांगोली बघा तुम्ही. हुबेहू एकवीर आई उतरल्यासारखे वाटते बघा. कोणी बोलणार पण नाही, रांगोली आहे बघा किती सुंदर अशी अप्रतिम कलाकृती आहे. शुभम म्हणून आपला मित्र आहे, आता तुम्हाला दाखवला असता पण आता तो नाही आहे. सुंदर असं रांगोली आहे बघू शकता तुम्ही, एक नंबर वाटतंय. असा इथूनच जल्लोष बघू शकता तुम्ही. मंडळी आत्ताच घरी आलो आणि काय वाईब्स होती, तुम्ही खूप एन्जॉय केला असेल. पण ते आता DJ असल्यामुळे मला ते कॉपीराईट आहे त्याच्यामुळे थोडं स्पीडने बघायला लागला असेल तुम्हाला, त्याबद्दल क्षमस्व आहे. पण काय सुंदर वाईब्स होती. भोयवाडा कोलीवाडा काही सुंदर सजला होता आणि सर्वजण काही एन्जॉय करत होते. मी तर फर्स्ट टाईम गेलो होतो पण खूप भारी वाटलं जाऊन आणि तिकडचे लोक पण खूप एन्जॉयमेंट करत होते. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये आणि सकाळी तुम्ही स्वामीचं दर्शनही बघितलं असेल. सो आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. इफ एनी रिझन लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय.